जय जिजाऊ जय शिवराय विद्यार्थी मित्र शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांनो, स्पर्धा परीक्षा आरत या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. छत्रपती शिवरायांच्या युद्ध, लढाया आणि गडकिल्ल्यांचा इतिहास आपण इयत्ता 4थी पासून शिकत आलो आहोत. परंतु आजही अनेक शिवप्रेमींना शिवरायांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती नाही. त्या सर्वांसाठी महाराजांची कौटुंबिक माहिती या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न आहे. या व्हिडिओतून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, ज्यात शिवरायांचे मातापिता, त्यांच्या राण्या, त्यांचे पुत्र, त्यांच्या कन्या आणि त्यांची नातवंडे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे मालोजीराजे भोसले आणि राजमाता माँसाहेब जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या पोटी फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे शहाजीराजे भोसले म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवरायांना एकूण 8 पत्नी होत्या. राणीसाहेब सईबाई. सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी असून त्यांचा शिवरायांशी विवाह हा 17 एप्रिल 1640 रोजी झाला होता आणि त्यांचा मृत्यू किल्ले रायगडावर 5 सप्टेंबर 1659 रोजी झाला होता. राणीसाहेब सोयराबाई. सोयराबाई या मोहिते घराण्यातील होत्या. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते यांच्या त्या बहीण होत्या. त्या शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांच्या पट्टराणी म्हणून शिवरायांसोबत होत्या. त्यांचा शिवरायांशी विवाह हा 1642 मध्ये झाला होता. राणीसाहेब सगुणाबाई. सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या. राणीसाहेब पुतळाबाई. पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या. त्या शिवरायांच्या निधनानंतर रायगडावर सती गेल्या. पुतळाबाईंच्या मृत्यूचे ऐतिहासिक कागदपत्रांमधून वेगवेगळे संदर्भ मिळतात. राणीसाहेब लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या. राणीसाहेब सकवारबाई. सकवारबाई या मुंडव्याच्या शूर गायकवाड घराण्यातील होत्या. त्यांचा शिवरायांशी विवाह हा 10 जानेवारी 1657 रोजी झाला होता. राणीसाहेब काशीबाई. काशीबाई या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या. त्यांचा मृत्यू हा 16 मार्च 1674 रोजी रायगडावर झाला. राणीसाहेब गुणवंताबाई. गुणवंताबाई या इंगळे घराण्यातील होत्या. शिवरायांना 2 पुत्र होते. संभाजीराजे शिवाजीराजे भोसले. संभाजीराजेंच्या आई सईबाई होत्या. शिवरायांना सईबाईंपासून एक पुत्र झाला होता. त्यांचे नाव संभाजीराजे शिवाजीराजे भोसले म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज होय. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता आणि त्यांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे झाला. राजारामराजे शिवाजीराजे भोसले. राजारामराजे यांच्या आई सोयराबाई होत्या. शिवरायांना सोयराबाईंपासून एक पुत्र झाला होता. त्यांचे नाव राजारामराजे शिवाजीराजे भोसले म्हणजे छत्रपती राजाराम महाराज होय. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर झाला होता आणि त्यांचा मृत्यू 3 मार्च 1700 रोजी सिंहगडावर झाला. शिवरायांना एकूण 6 कन्यारत्न होत्या. सईबाईपासून शिवरायांना 3 कन्यारत्न झाल्या होत्या. प्रथम कन्या राजकन्या सकवाराबाई उर्फ सखुबाई. राजकन्या सखुबाई यांचा विवाह फलटणच्या महादजी निंबाळकरांशी झाला होता. द्वितीय कन्या राजकन्या रानूबाई. राजकन्या रानूबाई यांचा विवाह सिंदखेड राजा येथील अचलोजी जाधव यांच्याशी झाला होता. तृतीय कन्या राजकन्या अंबिकाबाई. राजकन्या अंबिकाबाई यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील तारळे येथील हरजीराजे महाडिक यांच्याशी झाला होता. सोयराबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्यारत्न झाली होती. त्यांचे नाव राजकन्या बाळाबाई उर्फ दीपाबाई. राजकन्या दीपाबाई यांचा विवाह विसाजी उर्फ विश्वासरावांशी झाला होता. सकवारबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्यारत्न झाली होती.
त्यांचे नाव राजकन्या कमळाबाई. राजकन्या कमळाबाई यांचा विवाह नेताजी पालकर यांचे सुपुत्र जानोजी पालकर यांच्याशी झाला होता. सगुणाबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्यारत्न झाली होती. त्यांचे नाव राजकन्या राजकुंवरबाई उर्फ नानीबाई. राजकन्या राजकुंवरबाई यांचा विवाह दाभोळच्या गणोजी शिर्के यांच्याशी झाला होता. शिवरायांच्या सुना. संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई. येसूबाई या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी आणि शिवरायांच्या सून होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर होते. त्या पिलाजी शिर्के यांच्या कन्या होत्या. राजाराम राजे यांचे एकूण 4 विवाह झाले होते. पहिला विवाह झाला होता महाराणी जानकीबाई यांच्याशी. महाराणी जानकीबाई. जानकीबाई या छत्रपती राजाराम राजे भोसले यांच्या प्रथम पत्नी आणि शिवरायांच्या सून होत्या. त्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या होत्या. महाराणी ताराबाई. ताराबाई या छत्रपती राजाराम राजे भोसले यांच्या द्वितीय पत्नी आणि शिवरायांच्या सून होत्या. त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. महाराणी राजसबाई. राजसबाई या राजाराम राजे भोसले यांच्या तृतीय पत्नी आणि शिवरायांच्या सून होत्या. त्या कोल्हापूरच्या कागलकर घाटगे घराण्यातील होत्या. महाराणी अंबिकाबाई. अंबिकाबाई या राजाराम राजे भोसले यांच्या चौथ्या पत्नी आणि शिवरायांच्या सून होत्या. शिवरायांची नातवंडे. छत्रपती संभाजीराजे यांची मुले. छत्रपती संभाजीराजे यांना महाराणी येसूबाईंपासून एक पुत्ररत्न झाला होता. त्यांचे नाव शाहू महाराज. शाहू महाराज यांचा जन्म 18 मे 1682 रोजी गांगवली मानगाव येथे झाला होता. पुढे ते सातारा गादीचे वारसदार झाले. त्यांचा मृत्यू 15 डिसेंबर 1749 रोजी सातारा येथे झाला. छत्रपती राजाराम राजे यांची मुले. छत्रपती राजाराम राजे यांना महाराणी ताराबाईपासून एक पुत्ररत्न झाला होता. त्यांचे नाव छत्रपती शिवाजीराजे दुसरे. त्यांचा जन्म 9 जून 1696 रोजी झाला होता. छत्रपती राजाराम राजे यांना महाराणी ताराबाईपासून एक कन्या झाली होती. त्यांचे नाव अंबिकाबाई असे होते. छत्रपती राजाराम राजे यांना राजसबाईपासून एक पुत्ररत्न झाला होता. त्यांचे नाव छत्रपती संभाजीराजे दुसरे. त्यांचा जन्म 23 मे 1698 रोजी झाला होता. छत्रपती राजाराम राजे यांना राजेसबाईपासून एक कन्या झाली होती. त्यांचे नाव सोयराबाई असे होते. शिवरायांची पतवंडे. शाहू महाराज यांचे पुत्र रामराजा जे दत्तक पुत्र होते आणि ताराबाईंचे नातू होते. संभाजीराजे दुसरे यांचे पुत्र शिवाजीराजे तिसरे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या एकूण 8 विवाहांच्या सर्व तिथी किंवा तारखा आजवर उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक साधनांमधून समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे सर्व इतिहास अभ्यासकांमध्ये वेगवेगळी मते आहेत. छत्रपती शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई आणि 8व्या पत्नी गुणवंताबाई वगळता इतर पत्नींचा वैवाहिक क्रम मागेपुढे झालेला पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण 8 विवाह झाले होते यावर मात्र सर्व इतिहासकार व अभ्यासकांमध्ये एक वाक्यता आहे. छत्रपती संभाजीराजेंचा दुसरा विवाह झाला होता का आणि त्यांना भवानी नावाची मुलगी होती का, यामध्ये इतिहासक, संशोधक आणि अभ्यासक यांच्यात दुमत आहे. त्यामुळे या व्हिडिओतून गैरसमज वाढू नये म्हणून छत्रपती संभाजीराजेंच्या दुसऱ्या विवाहाचा उल्लेख टाळला आहे. या व्हिडिओतील माहिती उपलब्ध साधनानुसार प्रकट केली आहे. त्यामध्ये काही चूक असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. कारण इतिहासात चुकीला स्थान दिले तर अनेक गैरसमज निर्माण होत असतात. त्यामुळे मी अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जे विवादास्पद आहे त्याचा उल्लेख करणे टाळले आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि अभिमानाने
जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय महाराष्ट्र कमेंट करा. धन्यवाद.